पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक. एकीकडे ममता बॅनर्जी आणि दुसरीकडे भाजपचा बंगालमध्ये घुसण्याचा प्रयत्न. पण त्याच काळात भाजप सत्ता मिळवेल असं कोणालाही वाटत नव्हतं. कारण बंगालमध्ये ममताचं वर्चस्व होतं. पण त्याच वेळी त्यांचा सर्वात विश्वासू नेत्याने असा डाव टाकला की अख्खं बंगालचं राजकारण बदललं. तो नेता म्हणजे शुभेंदू अधिकारी. ममता बॅनर्जींनी ज्याला मोठं केलं तो शुभेंदू अधिकारी 2020 मध्ये भाजपमध्ये गेला. ममतांनी त्याला गद्दार म्हटलं आणि घोषणा केली, मी स्वतः नंदीग्रामला जाऊन त्याचा पराभव करणार. 2021 मध्ये ममता बॅनर्जी स्वतः नंदीग्राममधून निवडणूक लढल्या. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. पण निकाल लागला तेव्हा इतिहास घडला. शुभेंदू अधिकाऱ्यांनी अवघ्या 1956 मतांनी ममतांचा पराभव केला. ममता हरल्या, पण टीएमसी पुन्हा सत्तेत आली. मात्र विरोधी पक्षनेते झाल्यानंतर शुभेंदू अधिकाऱ्यांनी शिक्षण भरती घोटाळा, संदेशखाली प्रकरण, आरजी कार केससारख्या मुद्द्यावर सरकारला सतत घेरलं आणि बंगालमध्ये भाजपचा सर्वात आक्रमक चेहरा बनले. पण शुभेंदू अधिकारी सुरुवातीपासून भाजपमध्ये नव्हते. 2007च्या नंदीग्राम आंदोलनाने त्यांना मोठी ओळख मिळाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी आणि ममता बॅनर्जींनी एकत्र लढा दिला. याच आंदोलनामुळे ममता बॅनर्जी सत्तेपर्यंत पोहोचल्या. पण नंतर पक्षात अभिषेक बॅनर्जींचा प्रभाव वाढू लागला आणि शुभेंदू अधिकाऱ्यांना बाजूला केलं जात असल्याची भावना निर्माण झाली. अखेर त्याने टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि काही महिन्यातच ममता बॅनर्जीचं त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवलं. ज्या नेत्याने ममतांना सत्तेपर्यंत पोहोचवण्यास मदत केली त्याच नेत्याने पुढे त्यांच्यासाठी सर्वात मोठं संकट निर्माण केलं. तेच शुभेंदू अधिकारी आता पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनलेत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपलं मत कमेंट करा.